भाग्य, कर्म आणि लाभाचं नववर्ष मोठ्या यशाचं, आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचं खरं कारण असतं. 2024 हे नववर्ष स्वतःसह अनेक शुभ गोष्टी घेऊन येणार आहेत. विशेषतः मिथुन राशीच्या बाबतीत जर आपण विचार केला असता, तुमच्यासाठी हे वर्ष भाग्याचं म्हणता येईल. भाग्याची साथ असते तेव्हा अनेक अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. अर्थात त्यासाठी देखील प्रयत्न करणं, परिश्रम करणं, योग्य कर्म करणं आवश्यक असतं. भाग्य आणि कर्म असं यशाचं अगदी सोपं सूत्र असतं. ही बाब मिथुन जातकांनी लक्षात घ्यायला हवी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 2024 या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथुन राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच या नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 2024 हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि आपल्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहावा. प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू. म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा. नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिष प्रेमांकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते. येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो. त्यानुसार आजच्या भागात आपण सर्वप्रथम मिथुन राशीविषयी थोडक्यात समजून घेऊया. बोलण्यात अत्यंत पटाईत असणाऱ्या लोकांची राशी म्हणून मिथुन राशीची विशेष ओळख आहे. निसर्ग कुंडलीत ही राशी तृतीय स्थानात येते. आकाशात दिसणारं पती पत्नीचं जोडपं, पुरुषाच्या हातातील गदा ही सामर्थ्य दर्शक व स्त्रीच्या हातातील वीणा ही संगीत आणि कलेचं द्योतक मानली जाते. अशा अलौकिक वैशिष्ट्यांनी मिथुन राशी बनलेली आहे. ही द्विस्वभावाची व वायुतत्वाची राशी आहे. राशी स्वामी बुध ग्रह असल्यामुळे मिथुन जातक अत्यंत बुद्धिमान, हुशार, उत्तम संवाद कौशल्याचे धनी असतात. बडबडा स्वभाव असला तरी या लोकांचे मित्र फार कमी असतात. साहित्याकडे त्यांचा विशेष झुकाव असतो. उत्तम शब्दसंग्रह व विचार करण्याची शक्ती असल्यामुळे मिथुन जातक साहित्यकारही असू शकतात. संगतीच्या प्रभावात हे लोक फार लवकर येतात. कुणाचाही प्रभाव यांच्यावर फार लवकर चढतो. द्विस्वभाव राशी असल्यामुळे घाईगर्दीत केलेलं काम त्यांना आवडत नाही. मात्र कोणत्याही एका कार्यात संतुष्ट न राहणं या लोकांचा मुख्य दुर्गुण म्हणता येईल. अनेक कार्ये एकाच वेळी केल्यामुळे सगळ्या कार्याच्या पूर्णत्वासाठी वेळ लागतो. त्यामुळे परिश्रम करूनही योग्य ते फळ योग्य वेळी मिथुन राशीच्या लोकांना मिळत नाही. अशा या मिथुन राशीसाठी 2024 हे इंग्रजी नववर्ष कसं राहील हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्यावे. कारण 60% चंद्र राशीनुसार, 30% लग्न राशीने आणि 10% रवी राशीने हे राशी भविष्य लागू पडतं. नववर्षात मध्ये नक्की घडणाऱ्या विशेष घटना. या नववर्षामध्ये मिथुन जातकांच्या बाबतीत काही घटना नक्कीच घडतील. त्यात सर्वात पहिली घटना म्हणजे तुम्हाला धनलाभ प्राप्त होईल. कारण तुमच्या भाग्येशाची भाग्यस्थानातून लाभस्थानावर दृष्टी आहे. प्रवासात अनेक योग देखील तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. कारण गुरुदेव 1 मे पासून तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करणार आहेत. तसंच एप्रिलपर्यंत तेही तुमच्यासाठी धनलाभाच्या भरभरून संधी निर्माण करणार आहेत. तुम्ही व्यावसायिक असा किंवा नोकरी करणारे असा,
तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात एक उंची गाठणार आहात, कारण राहू ग्रह तुमच्या दशम स्थानात विराजमान आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एप्रिल महिना हा तुमच्यासाठी एक वेगळा राजयोग घेऊन येत आहे, ज्याला आपण नीचभंग राजयोग असं म्हणतो. एकंदरीत या सर्व बाबी मिथुन जातकांच्या बाबतीत 2024 या नववर्षात नक्कीच घडणार आहेत. म्हणून मिथुन जातकांनी आत्मविश्वास गमावू नये. आत्मविश्वास गमावला म्हणजे सर्व काही गमावल्यासारखं होतं. आत्मविश्वासाचा अभाव हेच खरं अपयशाचं कारण देखील ठरतं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सर्व काही विकत घेता येतं, परंतु कुणाचं मन आणि भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही. मिथुन रास ही बुधदेवांची बालिश रास म्हणून ओळखली जाते. त्यामुळे कळत न कळत तुम्ही केव्हा तरी अगदी सहजपणे बोलून जातात आणि त्यामुळे समोरील व्यक्तीच्या भावना दुखावतात. म्हणून 2024च्या सुरुवातीलाच तुम्ही हा संकल्प घ्यावा की या नववर्षात मी कुणालाही दुखावणार नाही. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण राशीस्वामी पंचमेश म्हणजे क्रिएटिव्हिटीचा कारक, भाग्येश, लाभेश या सर्वांचा विचार करत असतो. कारण जेव्हा वार्षिक राशी भविष्याचा विषय येतो तेव्हा ग्रह वर्षभरात जसजसं स्थान बदलत जातात तसतसं प्रभाव देखील बदलत जातात. त्यामध्ये राशी स्वामीचा प्रभाव म्हणजे सर्वात महत्त्वाचा ठरतो. मिथुन राशीचे स्वामी म्हणजे बुधदेव होय, जे या नववर्षाच्या सुरुवातीला तुमच्या 6ष्ठ स्थानातून प्रवास करीत आहेत. त्यानंतर पुढे त्यांचा प्रवास सुरू राहील. अनेक वेळा काय होतं की सुरुवातीला चांगला काळ आणि नंतर संघर्षाचा काळ असतो. त्यामुळे एकदा चांगल्या गोष्टीची सवय झाल्यावर संघर्षातून प्रवास हा त्रासदायक ठरतो. मिथुन जातकांना या नववर्षाच्या सुरुवातीलाच संघर्ष जरी असला तरी एप्रिलनंतर अत्यंत सकारात्मक ग्रहस्थिती लाभणार आहे. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने एप्रिलपासून तुम्ही प्रगती जोरदार पद्धतीने सुरू होईल. विशेषतः नीचभंग राजयोग, राशीस्वामी आणि पंचमेश यांच्यात होणारा नीचभंग राजयोग हे एक मोठं आकर्षण ठरेल. तुमचं भाग्येश हे संपूर्ण वर्षभर भाग्यस्थानात असणार आहेत. गुरुदेव वर्षातील पहिले 4 महिने तुमच्या लाभस्थानात असणार आहे. त्यामुळे व्यक्तिमत्वाला सकारात्मक वळण लागवून प्रगती घडण्याचे योग निर्माण होतात. विशेषतः आयुष्यात जेव्हा संघर्ष असतो तेव्हा मनुष्य प्रबळ होत असतो. त्यानुसार मीन जातक पहिल्या 3 महिन्यांमध्ये प्रबळ होतील. एप्रिलपासून तुम्हाला खऱ्या अर्थाने ग्रहांची साथ प्राप्त होईल. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता हा कालखंड मिथुन जातकांसाठी थोडा संघर्षाचा आहे असं आपण म्हणू शकतो. कारण राहूची पंचम दृष्टी तुमच्या धनस्थानावर आहे. इथे होतं काय की राहू म्हणजे अटॅचमेंट होय, जे तुम्हाला परिश्रम करायला शिकवतो. त्याचं तुम्ही जर ऐकलं तर भरभरून धनलाभ ही घटना होते. मात्र त्याचवेळी जर तुम्ही राहूकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आर्थिक नुकसान होण्याचे योग निर्माण होतात. कुटुंबात वृद्धी घडून येणं, एखाद्या नवीन व्यक्तीचं आगमन होणं हा योग देखील दिसून येतो. तुमची वाणी या काळात अधिकाधिक प्रगल्भ होणार आहे. एकंदरीतच मिथुन जातक धन, कुटुंब, वाणी या सर्व बाबतीत सकारात्मक राहतील. केवळ परिश्रमाला पर्याय नाही, ही बाब लक्षात घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी नववर्ष मोठ्या परिश्रमाचं राहील. इतक्या की तुम्ही अगदी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून परिश्रम करणार आहात. मात्र या परिश्रमाचे यश तुम्हाला एप्रिलपासून खऱ्या अर्थाने मिळायला सुरुवात होईल. एप्रिलपासून तुम्हाला तब्बल 9 महिने परिश्रमाचं फळ भरभरून प्राप्त होईल. अत्यंत स्मार्ट वर्क तुम्ही करणार आहात. बुद्धिमत्तेने कार्य करणार आहात. सातत्याने कार्य करणार आहात. मात्र मार्च महिन्यात तुम्हाला थोडीशी निराशा येऊ शकते. तसंच ऑगस्ट महिन्यातील काही दिवसांमध्ये देखील निराशा येऊ शकते. अशी परिस्थिती जेव्हा जेव्हा निर्माण होते तेव्हा तेव्हा तुम्ही आपल्या इच्छाशक्तीचा वापर करायला हवा. ध्यानधारणा करावी, जेणेकरून तुमचं मानसिक संतुलन बनून राहील. तेव्हाच तुम्ही सातत्याने कार्यरत राहू शकतात. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने मिथुन जातकांसाठी अत्यंत सकारात्मक कालखंड सुरू होणार आहे.
तुमच्या चतुर्थ स्थानावर गुरु आणि राहू या दोन मोठ्या ग्रहांची दृष्टी असेल. त्यामुळे वास्तूसाठी लागणारा जो खर्च असतो त्याची व्यवस्था गुरु महाराज तुमच्यासाठी करतील. तसंच राहू ग्रह अग्रेसिव्ह राहून तुम्हाला ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. एकंदरीत या नववर्षामध्ये वास्तू वाहनाचे अत्यंत सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. त्या योगाच्या सोबतीला जर तुमचे प्रयत्न लाभले तर तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होऊ शकतं. तसंच या काळात आपल्या आईच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. कारण वास्तू वाहनासाठी उत्तम योग होत असताना आईच्या आरोग्यासाठी हॉस्पिटलवर खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्या दृष्टीने काळजी घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी नववर्ष अत्यंत शुभ म्हणता येईल. साखरपुडा होणं, विवाह संपन्न होण्याचे योग तुमच्यासाठी या काळात निर्माण होणार आहेत. विशेषतः मार्च एप्रिल महिन्यात किंवा अगदी जानेवारीच्या महिन्यातही काही सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण होतील. भाग्येश भाग्यात असल्यामुळे अनेक बाबी शुभ होतात. भाग्येश एकाच वेळी तुम्हाला अनेक लाभ देतो. शिक्षणात यश देतो, प्रवास करायला लावतो, शिक्षणासाठी परदेशात पाठवतो. तसंच पंचमेश देखील प्रबळ होत आहे. या दोघांच्या सहकार्याने तुम्ही प्रगती गाठणार आहात. शिक्षणात यश मिळेल. विशेषतः मॅनेजमेंट क्षेत्रात तुम्ही असाल किंवा अकाउंट क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला भरभरून यश मिळेल. स्पर्धा परीक्षेचा तुम्ही अभ्यास करीत असाल तर हे नववर्ष तुमच्यासाठी अनेक शुभ संधी घेऊन येणार आहे. त्या संधींचा उपयोग करून घ्यावा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या नववर्षामध्ये मिथुन जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील. मात्र मार्च महिन्यातील शेवटचा आठवडा व एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा किंवा त्यानंतर सांगायचं झाल्यास सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा आणि डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची थोडी अधिक काळजी घ्या. अन्यथा सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार मनुष्य शरीराला लागू असतात. परंतु जेव्हा आपण सर्वसामान्य आरोग्य पाहतो तर या नववर्षात तुमचं आरोग्य सुदृढ राहणार आहे. त्याचा लाभ घ्या. कारण जेव्हा माणसाचं आरोग्य सुदृढ असतं तेव्हा तो प्रगती केल्याशिवाय थांबत नाही. हे देखील एक सत्य आहे. कर्जाची खूप आवश्यकता असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. खरं सांगायचं तर मिथुन जातकांना सहसा कर्ज मानवत नाही. कारण तुमच्या षष्ठ स्थानात मंगळदेवांची वृश्चिक रास येते. त्यामुळे अनेक वेळा असं घडतं की तुम्ही जे कर्ज घेतलेलं असतं ते दीर्घकाळ लांबत जातं. त्यातून तुम्हाला लाभ होण्यापेक्षा नुकसान होण्याचे योग अधिक येतात. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हे नववर्ष मोठ्या यशाचं म्हणता येईल. विशेषतः एप्रिल, ऑगस्ट, सप्टेंबर त्यानंतर नोव्हेंबर या 4 महिन्यामध्ये तुम्ही मोठी प्रगती करणार आहात. खरं सांगायचं तर एप्रिल ते डिसेंबर हा कालखंड मिथुन जातकांसाठी मोठ्या यशाचा, प्रगतीचा राहील. त्यातल्या त्यात या 4 महिन्यामध्ये नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुमची मोठी प्रगती घडून येईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यासाठी स्पर्धक नेहमीच असतात. तुमच्या सहज बोलण्याचा स्पर्धक चुकीचा अर्थ काढतात आणि त्यातून तुम्हाला त्रास होतो. सहकारी देखील एखादं काम न झाल्याबद्दल सतत तुम्हाला जबाबदार धरतात. त्याचा देखील तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे मिथुन जातकांनी आपल्या कामाच्या ठिकाणी बोलण्याचं प्रमाण कमी करावं. ते अधिक लाभदायक ठरेल. परदेशातील मिथुन जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी हे नववर्ष अत्यंत विरोधाभासाचं राहणार आहे. असं आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अनेक मिथुन जातक जे परदेशात आहेत ते तडकाफडकी भारतात परत येण्याचा निर्णय घेतील. काही जातक तर भारतात परतही येऊ शकतात. काही जातकांना परदेशात थोडा अतिरिक्त संघर्ष करावा लागू शकतो. अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागेल. मात्र जिथे समस्या असतात तिथे मार्ग देखील असतो. त्यातल्या त्यात तुमचे भाग्येश शनिदेव तुमच्या पाठीशी असल्यामुळे त्या समस्यांमधून भाग्येश तुम्हाला मार्ग काढून देईल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी या नववर्षात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास
तुमचे भाग्येश शनिदेव भाग्यस्थानात विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. दुसरा शुभ संकेत म्हणजे तुमच्यासाठी व्यवसाय व कर्माचे कारक असलेले गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात सर्वच ग्रह शुभफळ प्रदान करतात. त्यात गुरुसारखा मोठा ग्रह तर भरभरून शुभफळ देतो. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यावर शनिदेवाची म्हणजे तुमच्या भाग्येशाची दृष्टी देखील पडत आहे. तुमच्या पत्रिकेत अनेक वेळा बुध शुक्र शनी यांचे सुंदर योग घडून येत आहेत. वर्षभरात ज्या ज्यावेळी ते योग घडून येतील त्यावेळी तुमचं भाग्य अजून जास्त उज्ज्वल होणार आहे. सोबतच तुमचं कर्तृत्व देखील भक्कम होणार आहे. थोडक्यात अनेक शुभ संकेतांनी तुमची पत्रिका मार्ग दाखवत आहे. सुरुवातीचे 3 महिने थोडे संघर्षाचे जरी असले तरी त्या मानाने पुढील 9 महिने प्रगतीचे आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हे नववर्ष लाभदायक म्हणता येईल. कारण तुमचे कर्म अधिपती गुरुदेव लाभस्थानात विराजमान आहे. एप्रिलपर्यंत ते तिथे विराजमान असतील. त्यानंतर गुरुदेव व्ययस्थानात प्रवेश करतील. थोडक्यात सांगायचं झाल्यास व्ययस्थानात जाणारे कर्म अधिपती तुमच्या व्यवसायासाठी कर्मासाठी विविध प्रकारची गुंतवणूक होण्याचे दर्शवित आहेत. त्या गुंतवणुकीतून तुमची प्रगती होणार आहे. सोबतच काही जातक वास्तूसाठी गुंतवणूक करतील. तेथून देखील तुमची प्रगती होईल. थोडक्यात योग्य दिशेने कर्म करून नकारात्मक ग्रहांचा सकारात्मक उपयोग करून घेणं हे या नववर्षामध्ये मिथुन जातकांचं वैशिष्ट्य राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करण्यासाठी बाध्य ठरत असतो. किंबहुना तो तुम्हाला लाभ देण्यासाठी तिथे येत असतो. या नववर्षातील सुरुवातीचे 4 महिने गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. त्यामुळे ते तुम्हाला लाभ देणारच आहेत. याशिवाय देखील इतर ग्रहांचं गोचर सातत्याने लाभस्थानातून होत असतं. या नववर्षाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे लाभस्थानात कोणताही ग्रह आला तर त्याच्यावर तुमच्या भाग्येशाची म्हणजे शनिदेवाची दृष्टी पडणार आहे, ज्यामुळे त्या ग्रहाला लाभ देणं बंधनकारक होऊन जाईल. तो तुम्हाला लाभ द्यायला बाध्य होईल. थोडक्यात मिथुन जातकांसाठी हे नववर्ष मोठ्या लाभाचं राहील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांच्या बाबतीत स्थान बदल हा विभाग येत आहे. म्हणजे तुम्ही जिथे कुठे राहत असाल त्या स्थानामध्ये बदल घडून येणं, सोबतच अनेक प्रकारचे खर्च, अनेक प्रकारचे प्रवास, अशा सर्व प्रकारचे योग या नववर्षात तुमच्यासाठी प्रबळ होत आहे. म्हणून तुम्ही या योगांचा सकारात्मक उपयोग करून घ्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच काळ प्रत्येकासाठी पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार वर्षातील काही काळ हा प्रत्येकासाठी अत्यंत शुभदायक लाभदायक असतो. आपण त्या काळात कसं वागतो, मिळालेल्या संधीचा किती फायदा घेतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी जानेवारी महिन्यातील दुसरा पंधरवाडा, मे महिन्यातील पहिला आठवडा, जून महिन्यातील दुसरा आठवडा, जुलै महिन्यातील दुसरा पंधरवाडा आणि संपूर्ण ऑगस्ट महिना अत्यंत शुभदायक व लाभदायक राहणार आहे. हे आधीच लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करायला हवं. त्यानंतर काळजी घेण्याच्या दृष्टीने विचार केला असता फेब्रुवारी महिन्यातील पहिला आठवडा, एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा, सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा या काळात स्वतःची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे आणि सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहेत, जे आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये देखील सांगत असतो. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. त्यानुसार उपायांचा विचार केला असता हे नववर्ष अनेक अर्थांनी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. या नववर्षातील ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन मी राशीनुसार काही उपाय सांगणार आहे. त्यानुसार मिथुन राशीसाठी
अन्न नेहमी पूर्वग्रह दिशेकडे तोंड करून ग्रहण करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रात तसा नियम आहे. असं केल्याने जीवनात आनंद मिळतो, घरात धनधान्याची कमतरता राहत नाही असं मानलं जातं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहात, मात्र तरीही नोकरी लागत नसेल तर तुमच्यासाठी विघ्नहर्ता गणेशाची पूजा करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी उजव्या सोंड्याच्या गणेशाच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर 7 किंवा 11 दुर्वा अर्पण कराव्या. या दोन्ही उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. हे नववर्ष तुमच्यासाठी आनंदाचं, उत्साहाचं, प्रगतीचं राहील, म्हणून हे उपाय अवश्य केले पाहिजे. अशा प्रकारे मेष ते मिथुन प्रत्येक राशीसाठी हे नववर्ष कसं राहील हे सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुमच्या राशीचे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा. पुन्हा अवश्य भेटू. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.